नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची बर्फी। हिवाळ्यात अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे। ही तिळाची बर्फी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। तीळ आणि गूळ याचे परफेक्ट कॉम्बिनेशन शरीरात उष्णता देते व आरोग्यासाठी खूप फायदेशीर देखील आहे। त्यामुळे सर्वांनी आवर्जून तीळ खाल्लेच पाहिजेत। तर या पद्धतीने जर तुम्ही खाल्ले तर सर्वांनाच आवडेल आणि ही बर्फी खूप सॉफ्ट अशी बनते। नेहमीच तिळाची लाडू किंवा तिळाची चिक्की बनवण्यापेक्षा तुम्ही ही तिळाची बर्फी बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे। फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित अशी मिळेल। तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे। येथे मी गावरान तीळ घेतले, त्यामुळे थोडेसे काळपट दिसत आहे। संपूर्ण व्हाईट तीळ देखील येतात, परंतु हे जास्त पौष्टिक असतात, त्यामुळे मी येथे हे तीळ घेतलेले आहे। तर 1 वाटी घेतलेली आहे। त्याचबरोबर मी येथे अर्धा वाटी शेंगदाणे देखील घेतले। इथे मी शेंगदाणे भाजून त्याचे टलफरं काढून घेतलेत। आता कढईमध्ये आपल्याला तीळ छान असे भाजून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला तीळ असे भाजून घ्यायचे, जास्तही ब्राऊन वगैरे करायचे नाही। फक्त तीळ असे उडायला लागले तर समजायचे तीळ आपले छान असे भाजले गेलेले। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तीळ आपले भाजले जातात। तीळ भाजल्यामुळे खूप छान अशी क्रिस्पी लागतात आणि रेसिपीमध्ये त्याची टेस्ट अजूनच छान अशी लागते। आता तीळ छान भाजून झाले, एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे। आता हे आपल्याला मिक्सरला फिरवायचे, परंतु लक्षात ठेवा थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता तीळ छान थंड झालेले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला फिरवून घ्यायचे मिक्सरला। कंटिन्युअसली फिरवायचं नाही, अगदी आपल्याला थोडं वेळच याला फिरवून घ्यायचे आणि पूर्ण पावडर देखील करायची नाही, थोडेसे जाडसर असे ठेवायचे आहे। असं केल्यामुळे खूप छान टेस्ट याची रेसिपीमध्ये येते। इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे। तर याच पद्धतीने आपल्याला तीळ छान असे दळून घ्यायचे। आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण शेंगदाणे देखील बारीक दळून घेणार आहोत। तर मी शेंगदाणे देखील बारीक दळून घेतलेले आहे। याची टलफरं काढूनच मग आपल्याला मिक्सरला छान असे फिरवायचे, म्हणजे छान असा कलर येईल। आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर कढईमध्ये आपण जितकं तीळ आणि शेंगदाणे घेतले तितकाच आपल्याला गूळ घालायचा आहे। तर दोन्ही मिळून 1.5 वाटी मी इथे शेंगदाणे आणि तीळ घेतले होते, त्याच प्रमाणाने 1.5 वाटी इथे गूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी गूळ यात घालून घेतलेला आहे। थोडंसं पाणी आपल्याला यात घालायचं आहे। आपल्याला कोणताही पाक वगैरे करायचा नाही, फक्त गूळ असा वितळून घ्यायचा आहे। तर थोडंसं पाणी यात घातलेलं आहे, अगदी 4 ते 5 चमचे मी यात पाणी घातलंय। गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे करायचा नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही। फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे आपण तीळ आणि शेंगदाणे दळून घेतले ते यात मिक्स करून घ्यायचे। अगदी छान ही बर्फी तयार होते। नेहमीच लाडू बनवण्यापेक्षा किंवा चिक्की बनवण्यापेक्षा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे। तूप घातल्यामुळे गुळाचा रंग थोडासा लाईट होतो, त्यामुळे मी इथे 1 चमचा तूप घातले। बर्फी बनवताना गूळ घेताना अगदी लाईट रंगाचा आणि सॉफ्ट असा गूळ घ्यायचा आहे, त्यामुळे बर्फी अगदी छान बनते। आता यामध्ये टेस्ट करता मी 1 चमचा वेलची पावडर घातली आहे, यामुळे खूपच छान टेस्ट या बर्फीला येते। आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण मिक्सरला तीळ आणि शेंगदाणे दळून घेतले होते ते यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा गॅस अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला ठेवायचा आहे। पाक आपला तयार झालाय, गूळ पूर्णतः इथे वितळलाय, असा फेस आला तर समजायचं आपलं परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे दळून ठेवलेले तीळ आणि शेंगदाणे होते ते घालून घ्यायचे आणि फक्त असं परतून घ्यायचं आहे। अगदी सोपी ही रेसिपी आहे, कुणालाही अगदी झटपट बनवता येईल, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असं हे घट्ट होतं। आता हे व्यवस्थित परतून घेत आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही, नाही तर मग ते खाली जळू शकतं, त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आता थोडंसं घट्ट व्हायला लागलंय। आता 2 मिनिटं मी साईडला ठेवून दिलेलं होतं प्लेटला। आता एका तेल लावून घ्यायचे आणि त्यावर मिश्रण यावर ओतून घ्यायचं आहे। आता सर्व मिश्रण मी या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे। आता मी हातानेच असं पसरवून घेत आहे। तुम्ही प्लेटच्या साहाय्याने किंवा उन्हातलीच्या साहाय्याने पसरवलं तरी चालेल, कारण गरम असतं। इथे तुम्ही बघू शकता हाताला अजिबात चिपकत नाही। सर्व मिश्रण आता मी पसरवून घेतलेलं आहे। यावर आता आपण तीळ घालणार आहोत। तीळ घातल्यामुळे खूपच छान आपली बर्फी अशी दिसणार आहे। आता हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून तीळ आपले निघणार नाही। आता सर्व तीळ मी घालून घेतली, थोडंसं हातानेच दाबून घेतलेलं आहे आणि 1 ते 2 तास आपल्याला हे असंच बाहेर ठेवायचं आहे सेट होण्याकरता। आता 1 ते 1.5
घंटा मी साईडला ठेवलेलं होतं. बर्फी छान अशी सेट झालेली आहे. आता याच्या कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहे चाकूच्या साहाय्याने आणि जसं हवं असेल तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी स्क्वेअर शेपमध्येच कट करून घेत आहे. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. अगदी इझिली असं मस्त आपल्याला बर्फी कट होतात. तर इथे सर्व मी कट करून घेत आहे. इथे मी सर्व बर्फी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहे. आता मी तुम्हाला काढून देखील दाखवते. अगदी छान आपली बर्फी तयार झालेली आहे. साईडने थोडंसं परत आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी अगदी अलगद अशी निघेल. तर तुम्हाला मी दाखवते किती छान अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. तर नक्की ह्या हिवाळ्यामध्ये संक्रांतीला तुम्ही ही बर्फी बनवून बघा. खूपच छान याची टेस्ट लागते आणि समजत देखील नाही की आपण ही तिळापासून बनवलेली आहे. तर लहान मुलं देखील आवडीने खातील. तुम्हाला मी तोडून देखील दाखवते तिचं मध्ये टेक्स्चर कसं आलेलं आहे. अगदी सॉफ्ट अशी आपली बर्फी तयार होते. तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.